मी गेलतो आज आयफोन घ्यायला. तर चला मी सांगतो कोणता घेतला म्हणून. बऱ्यापैकी तयारी वगैरे केली आणि आम्ही निघालो मोबाईल घ्यायसाठी. आणि हा आयफोन घ्यायचं कारण एकच आहे बरं का, खूप जण मला बोलत आहे की क्वालिटी काही चांगली नाहीये, तू आयफोन घेऊन टाक. म्हणलेलं का मला कोणी फॉलोच करत नाही तर काय आयफोन घेऊ. आणि सर्वांचं म्हणणं एकच आहे की आयफोन घेतल्यावर सगळे फॉलो करतील. बरं तुम्ही सांगा बरं आपली व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते तुम्हाला, आणि आहे का आयफोन घ्यायची गरज. जाता जाता बेकार टेन्शन येत होतं की कोणतं घ्या, काय घ्या, घेऊ की नाही, कसं करू, काय करू. आणि ते विचार करत करत मी पोचलो क्रोमा शोरूमवर. आतमध्ये गेलो आणि मोबाईल बघणं चालू केले. आणि मी पहिले गेलो आयफोन 15 जवळ आणि त्याला हातात घेतल्यावर तर असं वाटत होतं की लगेच घेऊन टाकू, पण म्हटलं जाऊ द्या पहिले तर बाकीचे मोबाईल पाहून घेऊ. 17 कडे गेलो तर तो पहिलेच बंद पडलेला होता. म्हटलं हा इथंच बंद आहे, नंतर चालणार की नाही चालणार काय माहिती. डबल आलो आयफोन 15 कडे, त्याची क्वालिटी पाहिली. आणि आता आयफोनची क्वालिटी म्हणजे काय विषय आहे का भाऊ, नादच खुळा आहे. नंतर गेलो 16 कडे, ते पण पाहून घेतलं. आणि ते सर्व पाहून गेलो आम्ही सॅमसंग कडे. मोबाईल ते एक बडकर होते, फक्त ते घ्यायसाठी माझ्याकडे पैसाच नव्हता. बरं सर्व मोबाईल पाहून झाले. मला आठवण आलं की आपण सकाळी आंघोळच नाही केलेली. म्हटलं जाऊ द्या बा मोबाईल घेणं कॅन्सल. आणि हे विचार करून आलो मी बाहेर. बरं असो आयफोन घेऊ तेव्हा घेऊ. बरं तुम्ही सांगा बरं आयफोन घेतलंच पाहिजे का मी. आणि घ्यायचं असेल तर उद्याच जाऊन घेतो, पण त्यासाठी फक्त फॉलो करा भाऊ. नाही तर काय आयफोन घ्यायचं आणि कोणी फॉलोच नाही करायचं मला. नाही तर ते कसं होणार, बारणाचा मसाला आणि चारणाची कोंबडी. म्हणून सांगतो भाऊ लवकर लवकर तुम्ही माझे 10K फॉलोअर करून टाका. आणि 10K का झाले की मी लगेच आयफोन घेतो. तुम्हाला जर वाटत असेल की मी आयफोन घेतला पाहिजे म्हणून लवकर लवकर मला फॉलो करा. घेणारा फॉलो करून. बटन काही जास्त दूर नाही, ते का फॉलोचं बटन दिसत नाही का, दाबा त्याला.